पाहिजे कामाला. रंगे ए रंगे मी चाललोय कामाला जातो बघ आता. कामाला चाललाय का हो, तुम्ही? चाललोय. अहो ऐका की माझं एक काम करता का? बोल की. त्या पाटलीनबाई कडनं जरा आहे ना आपल्याला ते नाही का जायचं होतं बघा 2-3 दिवसांनी कार्यक्रमाला. जायचंय की. हा मग ती जरा घेऊन येता का जरा बांगड्या? काय लाका बायकांचे काम मला सांगतोय बांगड्या आणा हे करा. आओ बिव जाऊ दे आपल्या सोनीला सांग येईन की घेऊन जाऊन तिला तर काय आता. बर बर करायला मग सोनी नाही घेऊन आली ना तर मग मी आप्पांना सांगते. काय तुला काय वेळ लागला का आपल्याला सांगायला लागले त्यापेक्षा मी घेऊन येतो की आता संध्याकाळी. मग आधी सांगितलं सोनी बघ होतं काय ना. म्हणते ती लगेच त्या आपल्याला लागले सांगायला. सोनी नाही आनंदीला सांगणार आहे मी आप्पांना. अगं आणतो बाई नको सांगू. जावा. चिकचिकीने तर नको झाले कपडे पण वाळा नाहीत आणि हे दैवार पडल्यावर काय करायचं उघडा झालो तेवढ्यासाठी आता. पण हे बाब्याने कोयता का होणार इळा का होणार कुराडीने तोडावं लागणार आहे आता. नाही ती पाटलीन की बोंबलं तना तना करत दैवाराचं काय खरंय वय. आधी दैवार झाडून घेऊ का नाही तोडतोच आता. बरं झालं ते रट्ट बाहेरच टाकलाय ती एक. पस्तच व्हायचं दैवार तर हाटन तरी कमीत कमी नको झालं ते. काय ह्या संसारासाठी सगळं करावं लागतंय. ए रंग्या कुठं सकाळपासून ओलातला नाही इथंच आहे राव पाटील. हाय हाय इथं काय करतोय इथं एक काढवा तोडतोय बघा. आणि सकाळपासून आलाय इथं हे तोडतोय एवढं तोडलंय. पाटील तुम्हाला माहित असतं का राव नदीला किती पाणी आलं ती मोटर ओढून काढले एकट्याने. अरे कपडे ओले झाले सगळे. पण हे असं तोडते तेव्हा तुझ्या बापाने असं वर तोडलं का? बाप्याने बाबे आहे का इथं आमचा बाप आणताय तुम्ही राव. सर जाम मी तोडतो धरा. लय हौस आहे घ्या. कुराड आणते ती वर येळा कोयता आणते ते का गाव पाटील ते बाब्याने कुठे ठेवलंय गावते का? काय एक तर का सामान- तुमचं पहिलं पाटील तुम्हाला भारी जमते की राव तोडायला बिडायला. अयो अयो काय झालं राव पाटील असं कुठं तोडताय लगा होय? रंग्या कुराड लागली. मी तुम्हाला म्हणत होतो तरी मी म्हणत होतो काय तुम्हाला नका तोडू ऐकताय का तुम्ही? रंग्या दवाखान्यात न्यायचं बघ केला का? आपण पाटील तुम्हाला कोण म्हणलं तोडा म्हणून राव? अरे तू कसं तोडतोय? अयो होत ना ते चांगल्यासाठीच होतं काय म्हणला? अहो होतं ते चांगल्यासाठीच होतं तर. तो हराम ज्या तू कामावर थांबू नको चल. अयो तू पण थांबू पाटील, नको मी काय- इथं माझ्या कामावर सुद्धा थांबू पाटील नको. मी काय म्हणतोय तुम्हाला तुला सांगतोय ना अहो मी सांगत होतो. माझा मी घेऊन जातो पण तू इथं माझ्या राहण्यात सुद्धा थांबू अहो नको. पाटील मी तुम्हाला सांगत होतो कुऱ्हाडीने तोडत नाहीत राव. मग तू कुराड घेऊन आलाय. होतं हे अयो. चांगल्यासाठीच होतं. हा. होतंय ना हे चांगल्यासाठीच होतं या. बरं चला तू दवाखान्यात. तू कामावर येऊ नको. तू चालायला लाग. चल अजिबात थांबू हा, नको पाटील इथं. राव लगेचच होय. अजिबात थांबू नको. ओकण्यात तुझ्या नाही पाटील राव, हा, चला चल तुमचं- चालायला लाग. चल अजिबात लवकर. नाही. जातो की राव पाटील. तुला हे बघ जीवच घेईल. अयो, पाटील. आ. थांबा जरा हे रा- हे घ्या रुमाल. अरे रुमाल टाकतोय कुठं त्या अंगठ्या बांध. आपण पाटील मग तुम्ही राव. पाटील ऐका की होतं नाही हे चांगल्यासाठीच होतं अजून तसंच अहो तसं नाही राव पाटील तुम्हाला एवढं लागलंय राव. अरे, तू काय कर तू कामावर येऊ नको चल माझ्या. अहो एवढं लागलंय तर राव मला सांगताय होय तुम्ही. आता तसंच तुझ्या बसा. पाया पडू का? तसंच बसा मी पण जातो लगा आता. माझा अंगठा तुटला तुझे कुराड घेऊन आलाय तुला ऐका आता की होतं हे चांगल्यासाठीच होतं. तू कामावर अजिबात येऊ अहो, नको. पाटीलराव मी कामावर आलो खायला काय घालू रंगीला माझ्या. ती काय बी घालतोय माझ्या अहो, असं रानात नका. हाल लवकर. अहो, असं नका बोलू पाटीलराव. हो, पाटील जातो राव मी. आता माझा डावे आता मी खेळते. ए नाही माझा डावे आधी. नाही मी टाकली. बरं, मी असू दे. बघा म्हणते. जा. मी बारकी का नाही? काय खेळताय? काय ग छकुली दिदे काय खेळताय काय तुम्ही? आम्ही आहे की नाही जिबल्या खेळतोय. काय नुसतं तुम्ही नुसतं खेळतच असताय. माझं एक काम करा सोना छकुली काय कर माहितीये का पाटलिनीच्या इथं जा आणि अगं मला कार्यक्रमाला जायचंय 2-3 दिवसांनी तेवढ्या बांगड्या घेऊन या की ग पुढे. झालंच का तुझं चालू? कधीच खेळून देत नाही बाया तू. अगं सोने तू ये ना घरी असती का नुसती हित असता बसती खेळत नुसतं जावा तुम्ही. चल आपलं ह्या पुरी नुसते खेळतात बाय.
कशाच्या बांगड्या तवा नाहीत आणल्या? का नाही आणल्या? अगं नाहीत आणल्या सांगितलं ना तुला. अरे नाही अहो, केलं तुम्ही खरंच बांगड्या नाही आणल्या. एक काम सांगितल्यावर होत नाही तुमच्याच्यानी. ना. अगं झालंय तिथे त्या सोनीला सांगितलं तिने बी नाही केलं, त्या छकुलीला सांगितलं तिने बी नाही केलं, आणि तुम्हाला तर एक काम सांगितलं धड होत नाही. अगं हो. काय झालं ते तरी ऐकून घेत जा. काय झालंय तेव्हा? काय झालं, मी रानात गेलतो आज, ते कडवळा काढवतो, ते पाटलांनी आलं डायरेक्टच कुराड घेतले आणि पायावर लागून घेतले आणि माझ्याच नावाने ओरडतात. फक्त बोलता बोलता माझ्या तोंडात 2 शब्द गेले बरं का, फक्त हे भाल्यासाठीच होतं, पण त्यांना लय राग आला त्याचा. पण काय गरज होती का त्यांना म्हणायची होतंय भाल्यासाठी म्हणता का चांगलं झालं त्यांचं? अगं बोलता बोलता आता ती त्यावेळेस मारतात मग वाच लागलं म्हणून बोललो मी त्यांना. एवढं काय त्यांनी मनाव घ्यायची गरज होती? त्यांनी सांगितलं कामावची येऊ नको आजपासून. तुम्हाला डायरेक्ट त्यांनी कामावून काढलं वे? मग सांगतो पण काहीच गरज नव्हती ना, आपलं पोट चालतंय त्यांच्या ह्याच्यावर आणि तुम्ही त्यांनाच म्हणता लागलं की चांगलं झालं म्हणून. झालं ते बोललो तेच सांगतो ना तुला मी. आता काय करायचं मग? आता कुठं जाणार आहे तुम्ही कामाला? आता कुठं बघायचं लागेल दुसरीकडे कुठेतरी कामाचं. बरं जाऊ दे, पाणी तरी आण प्यायला. बर भारी वाटते राव लागा. मंदिरात बसलोय, हनुमानाच्या मंदिरात आलो या, एक नंबर वाटतंय. लगा रंगे का बसली निवांत? रंगे कुठे आहे? त्यांनी आहेत की घरात येत. काय करतो या रंगे? हो हे रंगे का ग ना? काय झालं, लय नाराज आहे. काय रंग्याने मारलं तर नाही ना तुला? नाही मारला आप्पा मला, हा पण त्यांचं कामच गेलंय. पाटील म्हणले त्यांना कामावर नको येऊ म्हणून. आता घर कसं चालायचं? कोण म्हणलं तुला ही? त्यांनी सांगितलं मला आता. काम येऊ नको का? म्हणजे उचल बिचल नाही ना तुमच्याकडे काय? उचल नाही काय नाही. अहो ती त्यांच्या पाटलांच्या काहीतरी पायाला लागलं होतं, त्याच्यावरनं त्यांचं काय झाले वाटतं तू मेमे, आणि त्याच्यावरनं मग काय पाटला शनी पाय बी तोडला नाही ना रंगेनी? नाही, त्यांच्या अंगठ्याला चांगलंच लागलंय वाटतं, मला सांगत होतं त्यांनी. हा आणि मग ह्याला कामाने काय काढायची गरज आहे? आता त्यांनी म्हणलं वाटतं ते जे होतंय ते चांगल्यासाठीच होतं म्हणून पाटलांना कामावूनच काढलं हे पाहिजे. तर तोंडच राहत नाही. कशाला म्हणायचं पाटलाला तसं? हा बरं अहो जाऊ. आप्पा ते सगळं खरं झालं आता, पण मला सांगा आता काम नाही काय नाही घर कसं चालायचं? पुरीचं शिक्षण आहे, कसं चालेल व्हायचं? लगेच काय? अरे पाटलांना नाही घेतलं म्हणून काय? आणि मी आहे ना, त्याला कुठतरी काम लावतो. ऐक बरं, तो घरात आहे का आता? हो घरात. बरं जाऊ दे, आता त्याला नको, मी नाही तर टेन्शन मध्ये येईल. मी बघतो काहीतरी त्याला, एक जागा हाय जुगाड एक गोट्यावर काम आहे, त्या गोट्यावर बघतो. असू दे की शेण उचरायचं असलं म्हणून काय तवा. असू दे आता काय करता, आता हे तर तिथं बी तेच करतात ते की. ए सोने इकडे काय काय करते तू? आली मधीच. ऐक की हे तर शाळेच बरं चाललंय ना? तुम्ही टेन्शन घेऊ नका काय अजिबात. त्याला मी गुरांच्या गोठ्यावर लावतो, वाटलं तर कामाला शेण उचलू ती. नाही पाटला, मी पाटलाला सांगून बघतो, तसं काही एवढं टेन्शन घेऊ नका. जाऊ का मी बरं जरा? बर बाकी बघ, पैशाची काय अडचण आली तर मला सांगत जा. जाऊ का? टेन्शनला घेऊ नको. आप्पा 500 रुपये द्या की. अहो आता त्यांनी घरीच आहे, आता घर खर्च. अरे लगा आता जर कामाने निघला की लगेच तू पैसे द्या. तू टेन्शन घेऊ नको, तुला देतो पैसे काय काळजी करू नको. आताच तर मला म्हणले होतं पैसे बरं का, माझ्याकडे तेवढंच होतं. निघतात का बघा द्या. हे बघ 500 आणि लक्षात असू तुला 500 रुपये उसनं दिल्या. तू हिशोब अजिबात ठेवत नाही काय? ऊस ना? हो बर जाओ तुम्ही. झालं बाय नशीब, आपण तिथे पैसे. झालं भागला आता तुझं आहे का नाही ग? तुला चमड्यावानी बोलू नको, जा घरात पळूट. काय ते आप्पा काय मी मागितलं म्हणलीच नाही, पण ती घरी सुद्धा आणि तिला मागितलं की लगेच तू नको लय डोकं लाव ह्याला. चल घरात. आणि ती जाऊ दे, मला एवढं बोलतीस तू, असं म्हणती आप्पाचं तसं ना आप्पाचं तसं. तुला सकाळी मी एक काम सांगितलं, तू केलं का? पाटलीनीच्या इथनं तुला बांगड्या आणायला लावलं होतं, तू आणलं का? अगं मम्मी लक्षातच नाही. हो, जिथं नाही तिथं तुझं डोकं चालतं. आता ते काय गड्यांचं काय मेळ लागा ना, पण रंग्याला आता खुशाला मला म्हणतोय काम. अरे काय अप्पा पाटील वीटभट्टीवर कधी बसली कामाला राहिला तुम्ही? अरे तसं नाही, त्या रंग्याने कुठं ना केलं नाही. काय अरे केलं माझ्या तुम्ही? पायाला लागले ते म्हणतोय होतंय ते चांगल्यासाठी भल्यासाठी झालंय. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, मी राव पट्या होय लका. 2-3 चांगलं देतो तुम्हाला कामाव. आणि मग आणि त्याला ऐका, तुमचं मी पाया फोडतो गड्या, पण त्याला अजिबात कामावर ठेवू नका तुम्ही अजिबात. खरं ए, ऐका
त्यांनी तर माझी लय डाळ नासवली या रंग्यानी. मग राव माझं एवढं कॉलेजचं प्रेम पण त्यांनी केलं ना लग्न ते सगळं रंगी सगळं कारण नसताना. म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याला अजिबात कामावर ठेवू नका, चांगला असाच मरू द्या. अरे पण मला खुशाल म्हणतोय पाहायला लागले आणि होते ती चांगल्यासाठी होते म्हणलं. चुकीचं आहे का नाही मग मग तुम्हाला? काय? सांगतोय तेवढं करा. मी तुम्हाला गडी 2 देतो का 3 देऊ गडी बघून? अरे 2-3 देईल ना काय असतं काम. सांग देतो. आणि तुम्ही मला तर वाटलं तुम्ही अगोदर बट्टीवच कामाला या. अरे बट्टीव नाही इथलं गडी म्हणलं होतं येतो. बट्टीचं गडी नका नाही मी तुम्हाला चांगलं गडी देतो आणून तुम्हाला. बरं चल मग. हा, तुम्ही बसा की लगेच तुम्हाला देतो गडी. मी 2 दिवसांनी तुम्हाला गडी आणून देतो. जाऊ का मी? बर बघ मग मी बघतो आता तो ह्यांना गडी बी नाही आणि रंग्या बी नाही. बरोबर करतो मी यांचं. डाक 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 दाजीच्या गाडीचा आवाज येतोय लगा. गाडी आली का काय बघतोच. डाक 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 दाजी काय बने इथं काय करत बसलाय? अहो मला बी नक्की गाडीवरती. अरे गाडी इथं माझा पाय तुटलाय आणि तुला कुठं गाडी अहो, मला घेऊन जावा की गाडीवर राहू. गाडीचा आवाज आला म्हणून मी आलो तुमच्या पाशी. काय लागा तुझं मला तर बी सारखं घेऊन जावा. असंच आहे. अरे असं काय बसतोय जाऊ द्या. काय लागा हे मेव ना. दाजी अरे बारामतीला दवाखान्यात चाललोय जायचंय. अहो, दाजी गाडी तर मला चालवा की राव. एवढं मारी नीट बस की चालवते तू. हे एक काय बना त्याच्या आईला काय कुठनं दाजी. अहो काय तुम्ही काय लक्ष देत माझ्याकडे राव. काय तुझ्यावर लक्ष देऊ. अहो, काय राव तुम्हाला वाटोळ सांगतोय करतोय तर लागा तुम्ही तू. ऐका ना. पाय तुटलाय माझा. तुम्हाला म्हणतोय गाडी दमान चालवते एवढे फास्ट पळवते तुझी गाडी. काय का उघडली? ऐका ना माझी बस चुकली आणि मला माझ्या घरी सोडवता का जरा? वडाव थांब. हे काय बन्या तू उतर. अहो दाजी मी नाही उतरणार. आता लागा तू का हे करतोय? नीट बसला का? असं कर लाल्या लाल्या तू उभा थांब. ए थांब लाल्या तू थांब. तू काय कर ते दुकान दिसतंय का तिथं? तो तिथं दुकान आहे. त्या दुकानातनं पाण्याची बाटली घेऊन ये. जा तू. हा नो मेन्शन. अगं त्याला सोडला. आता मॅडम तुम्हाला जायचंय कुठं? मग त्याचा कशाला विचार? तुला सोडतो ना घरी मॅडम. मावशी एक बॉटल द्या. 20 रुपयाला आहे. आज तर द्या देतो पैसे तुम्हाला. लवकर बाटली. द्या पैसे. अहो पैसे देतो की तुम्हाला मी नंतर. बर दाजी दाजी कुठे गेले? आता दाजी बी गेलं सगळं केलं. आता ही बाटली कुणाला गेली? बाटली तू माघारी येऊन आता. अहो बाटली घ्या तुमची माघारी. दाजी गेलं आणि सगळेच गेले कोणच नाही तिथं. दाजीच नाव आता ताईला सांगतो आता. जायचंय. इथनं आतमध्ये घ्या. पोरे इकडे कुठे आणले मला? असल्या ह्याच्यात राहते का? हा तिथं समोर माझं घर आहे, चला तुम्ही. आता लगा काय तो ह्याच्यात आणले? चिलारीत आणले पर. हाय इथं समोरच माझं घर आहे, चला. इकडे कुठं आला तो हे करते पोरे? तुम्ही कशाला बाकीचं जास्त विचारताय? चला ना पटा. म्हणजे तूच हे करते इकडे आणले मला. चला तुम्ही जरा चला. अरे तुझं नक्की घर कुठं आहे? इकडे कुठं काढ? चला, तुम्हाला दाखवतो, चला. हा इथंच. कुठं आहे घर तुझं?
माझं. अरे इथं कुठं मला आणलंय? शांत बसा, शांत. आता रे, शांत बसा. शांत बसा. लगा खुशाल पोरीने मला गोड बोलून आणलंय इथं. हॅलो हॅलो. हा, आपलं आलंय माणूस आपल्या जागेवर. या लवकर. लका थांबा, तुम्हाला समजेल आता सगळं. थांबा जरा. आता रे. हे चला लवकर जायचं आपलं, पटकन चला. कार्यक्रम खटाखट झाला पाहिजे. एक नंबर कार्यक्रम करतात. चला लवकर. हे पोरे हे कशाला आले ते 4-5 जण? हो, शांत बसा जरा. सोनं अरे बबल्या, माणूस कसा आहे? हे एकच नंबर सोनच गावलंय, प्युअर सोनं. काय तुझं काय? हे पोरे काय भानगड आहे? तुम्ही शांत बसा, तुम्हाला सगळं समजेल. आले होते. कोण आहे? कुठे गावलं? अरे पाटील आहे कुठं गावलं म्हणजे काय रे? पाटील आहेत का? वा, हे आदराने या यांना. पाटील या की. अरे इकडे कुठं? पाटील या राव. या राव. गप्पा करायचं. अरे कुराडाने काय भानगड आहे लका? हे लका काहीतरी भानगड दिसते. अरे काय खाली बटे, खाली जेवा. शांत. शांत बसायचं. शांत. ले चला या कुराड. बसायचं. चप. तयारी करा लवकर. लागलाय गाडी. अरे कशाची तयारी करताय? पाटील का बसायचं? लका मी पाटील आहे. म्हणूनच सांगतोय का बसायचं. खाली बघायचं. त्या पाटलाला बांधूनच ठेवतो. नंबर 2 बूट काढ. नंबर 3 पाय पाय धर, पटकन धर. काय मॅडम, किती सोनं गावल? आता किती सोनं राहुल? आता आपल्याला सोनं होईल ना पण चांगलं चिंगल. ड्रायव्हर का लवकर. हल्ला नाही पाहिजे पाटील. गावल ना चांगलं. हो, गावल. हे 2 नंबर टाक ना बूट पटकन. 3 नंबर त्याला लागलंय का बघ कुठं हातापायाला. बळी द्यायचं आपल्याला. चांगला गावला पाहिजे. सोनं नाही गावलं पाहिजे आपल्याला. चांगलं चेक करा मॅडम. कसं काय चांगलं आहे ना? 1 नंबर लागलं. अयो कुठं लागलं घ्या पाहिजे. पाटील पायाला काय लागलं रे? अरे माझा कडवा कापताना अंगठा तुटलाय. अंगठा तुटलाय आता. मी कशाला त्याचा अंगठा बघते? नीट बघून आणायचं. जरा कुठं ना आता. गप्पा पडून राहा. आता हे कुठं ना झालंय. एक काम करा, पळायचं बघा आता. ही काय नरबळी आपल्याला चालणार नाही. पटकन चला. थांबा 1 मिनिट. याचा पाय बांधू द्या, नाही तर आपल्या माग पण लागला बांधा. गुतवा त्याला वाकडा तिकडे रंग्या म्हणला ते बरं झालं. होतंय ती बाल्यासाठी होतंय आणि मला नरबळी द्यायला आणलं होतं. अरे मॅडमनी कुठली काय या या या. आता पुन्हा आता ह्या लेडीजन काय असल्या पोरी गाडीवर जन्मात नाही बसवणार. या या यो. या या या. काय रे देवा, बुद्धी आली मला. रंग्याला बोलवून घेतो आणि चांगले ह्या मॅडमनं मला लगा काटवानात आणले. अयो ही झालं ती बऱ्यासाठीच झालं. काय काम नाही काय नाही. दिवस पण जाय नाही. कुठे तर कामाचं बघावंच लागेल. कंटाळा आलाय बसून बसून. दिवस तर वाया चालल्यात. कसं व्हायचं पोरीचं शिक्षण, घरचा खर्च. दिवस तर लय वाया गेला का. रग्या अरे का बसला इकडं? काय करायचं आता मग. लगा ती जागा चांगलीच आहे. मंदिर ही मंदिर देऊन बसल्याला चांगलंच असतं. बरं ऐक की, ते बघ तू काय नाराज होऊ नको. आता काय अरे मी आहे करतोय? ना.
मी असल्यावर तू काय टेन्शन घेतो एक तू मस्त आणि ऐक आहे. तुझ्यासाठी पैसे पुढे काय आहे का सांगतो की तुझ्यासाठी काम आणलं या मी कालच सांगितलं रंगीला. म्हणजे घरी जाऊन सांगून आलोय अरे तू नव्हता तू इकडे मंदिरात बसतोय सारखा 4 दिवस झाला का तू मंदिरात सारखं मंदिर मला सोडा ना. सांगत जा रे. अरे घरी गेलो होते रंगीला सांगितलं या बरं तू येड्यागत बसू नको आणि तिथं उद्या जॉईन हो तुला चांगली नोकरी आणली या. होय हा गोट्या शानी उचलायचं या. काय लका चांगलं नोकरी आणले म्हणते गोट्या शानबीन उचलायचं म्हणते. अरे ही का आता आजकाल मिळतंय का नाही बरं माझ्या लका असं शानन बिन अरे तिथं सरपणान झालं नानच होतं की आता ही चांगलं कुठं शेण उचलायचं अरे शेण उचलायचं असलं काम मिळतं कुठं दुनियात मिळणार नाही शेण. बघायचं करता कंपनी आणि आता परत घरी गेलो तू रंगी नव्हती ला घरी असेल घरीच असणार नव्हती रंगी. तू कशाला घरी गेलता अरे गेल तुम्ही म्हणलं तू आहे का बघाव मग ते रंगीच ते बघ, रंगी आली तिला 100 वर्ष आयुष्याला का बस बस रंगी बस. का बसला इथं असं अगं इकडे बस. बसली ना कुठेतरी. अरे बसू दे की काय इथं बसन तिथं बस कुठं तरी बसलीस का ना ती हा बरं ती जाऊ दे तुम्ही काय इथं असं बसलाय. अगं इकडे बसलं होतं बरं ऐक की तुला म्हणलेलं ते कालचं फिक्स झालंय काम ती हा 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 फक्त शेण उचलायचे असू दे काय अडचण आहे तेव्हा असू द्या हिथं बी असा बी का तिथं बी काय पाटलाच्या वाड्या गुरासारखंच करत होतं एक काम. काय चांगलं एखादं बघतं माहितीये का तुमचं. असू द्या 4 दिवस झालं आप्पाच घर चालवतोय. काय बोलाय तरी वाटतं का मी काय नाही काय इथे दवा तू इकडे बसतो उठ. असू द्या अरे असू दे की काय तुला का अरे आमचं हे जुनं जाऊ दे आता नको काय नको विषय काय नको ते देवाचं दारात या इकडे बस 4 माणसं बघतात तू इथे येऊन बस. असू द्या. हो बस त्यांनी 4 माणसात लग्न करून 4 आलाय. माणसात लग्न केलं माहितीये यार. की एवढं सोपं असतं ऐक का? की. हा बोल. पण मला एक सांग हा. लगा तू एवढे दिवस होय रंगे एवढे दिवस काम करतोय एवढं काबार कष्ट करतोय आणि असं काय तू एवढं बोलला की त्या पाटलाला बी राग आला. अरे माझ्या तोंडात गेलं 2 शब्द हा. होतं. आणि मी पाटलाला परवा सांगितलं या हा. त्याला परत काम घ्या पण ती काय नाही म्हणत होतं हा नाही जाऊ द्या काय लय माग लागणार पण अर्थ नाही. मी त्याला एवढं सांगितलं अहो असं द्या पण गरीब आहे पण पाटील ऐकत नव्हतं बरं का नाही अजिबात त्याला काम ठेवणार नाही म्हणलं. मग आता तो आणलंय की मी काम? पाया पडलो त्यांच्या एवढं कसला करायचं. अरे तुझ्यासाठी रंगीसाठी का एवढं केलं का मी का हो त्यालाच काळजी आपली. लय तुमच्या दोघा संसाराची काळजी मला लय काळजी करतो वाटते. की का असंच आहे का मग काय त्यांनाच असं काळजी तुम्ही बोललाय त्यांना. अगं माझ्या तोंडातून गेलं माणूस आहे शेवटी. ही खुशाल बघ पायाचा अंगठा तुटला आणि ही खुशाल म्हणतो या होतं ते चांगल्यासाठी बघा होतं की. कुणी मारल की नशीब मारलं नाही तर तिथं काढवा हाणला असतं मारला असतं कुत्र्यासारखं तुला. का तो पेटवाय आला काहीच वय आलाय. अरे विजावतीच फक्त ती पाटलाला मी सांगून नाही, ठेवलंय पण आम्हाला माझ्याकडे पाटील आलं तरी मी नाही लावणार माझा नवरा कामाला. नाही ह्याला काम बघितलंय ना आता काय काळजी नाही. आणि ऐक पगार किती देतात? माझ्या तोंडाकडे बघून तुला पाटील एवढे दिवस काम करत होता नाही तर तुला कधीच काढला असता. तू एवढा महान व्यक्ती तुझ्या मग? बघायला. हा, आपलं अरे काम काम इमानदार होतं म्हणून पाटील ठेवलेलं माहितीये का. पाटील कशी इकडे येते तर अयो रंगे मग मारा बिराण्यात ना आलं. लगा रंग्या आप्पा. लगा इकडे बसलोय आप्पा आणि रंग्या तुम्ही इकडे पाटीलराव बसलाय माझ्याकडून गेलं 2 अरे हो, बसा. पाटील माझ्याकडून आणि 2 तू बारकाव इथं बसलाय मग काउंटरराव जाऊ शिवाय चार कशाला दिवस देता? बोललो की का? पाटील आता तुम्ही तसल्या शिव्या द्यायचं नाही माझ्या नवऱ्याला अजिबात. माझा नवरा तुमच्याकडे कामाला नाही आणि आपण बी काम आणले आता माझ्या अगं, नवऱ्याला. आणि पाटील कशाला शिवाय देता मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला म्हणलं होतं का नाही सांगले की ह्याला काम घ्या काम तुम्ही नाही म्हणला तू सांगितलं चिल्ला का आप्पा सांगितलं नाही हो तुम्हाला त्या दिवशी. तुला काय कमी केलंय ग हे काम मला आता 4 दिवस त्याला लगेच राग कशाला येतोय तुला आपण पाटीलराव काय असं बोललो माझ्या तोंडात गेलं 4 शब्द 4 वेळा. बरं रंग्या तू म्हणला ती चांगलं झालं काय बोलतोय पाटील. हो जे होतं ते चांगल्यासाठी होतंय हा, म्हणला. मग? हो अरे काय झालं आज माझं तिचं झालं नसतं ना माझं काचकच होतं होय. म्हणजे नक्की काय झालं पाटील. अरे मला एक पोरीने मला फसावलं होय. आणि नेलं तिकडे म्हणली घरी सोडा आणि नेलं तिकडे रानात लका ह्याच्यात मग काय झालं पुढे. आणि मला हे जर झालं नसतं ना हा. तुम्हाला सवयच आहे राव, कोणाला कसं गाडी बसवता तुम्ही राव. अरे ऐकून तरी घे काय म्हणतात ते. अरे तू म्हणला ना हा. होतंय ते चांगल्यासाठी हा. ही जर नसतं माझं झालं ना अंगठ्याचं हा. तर माझा खाचाकच होता होय, माझा पाटील. नरबळी गेला असता काय बोलताय. हो बघा राव हो. मी म्हणते ते खरं होते वाटतं म्हणायचं. अरे होत या मग माझा पगार बिगार वाढा की बरं, तेवढा. असू दे पगार वाढवतो आणि तू कामावर चल पाटील हा? ह्याला मी काम बघितलं या आता उद्या ह्याला कामावर नाही शेण उचलायला. आणि तुम्ही 4 दिवस विचारलं नाही तुम्ही काय खाल्लं का काय नाही. 4 दिवस झालं आप्पा आमचं घर आता बघतोय. एवढा होय राग राव, ती येऊन पण द्यायचा बरोबर आहे असतो का रंगे. गं? ती पण बरोबर आहे नाही एवढा- राव पाटील. तुम्ही जाऊ नका का. नाही मी पण नाही जात मग अरे आता. तसं नको रंग्या
पाटील मी राव आता जाऊ दे ऐका दिल मी तुम्हाला सांगितलं पोरगा कोणी या ह्याला कामावर तुम्ही एक काम करा कामावर न्या तुम्हाला 2 दिवसात मी सांगितलं का नाही नाही तो सांगितलं की तो चांगलं सांगितलं चांगलं सांगितलं हे जरा. पाटील चांगलं सांगितलेलं आणि मग हो, चांगलं सांगितलंय तर का आगीत त्याला होतोयच हो मग म्हणजे पाटील वाईट सांगितलेलं काय अरे नाही बाबा तू अरे काही तेल करतोय तू कोणाचं बी ऐकू नको आमची बाईक बघ ऐकत जा अरे रंगे आप्पा. तू माझ्याकडे अरे कामाला बोलू तर असल्यावर की तू मला. रंग लाल राहशील तू चल रे कामाला चल अहो पाटील आगीत तेल ओतलं म्हणजे तेल ओतलं म्हणून त्यांचा संसार चांगला फुल काय नको तू चल विश्वास ठेवत जाऊन हो दुसऱ्या बघ पाटील स्वतः न्यायला आलं तू पण चल चल रंगे बस इथं ऐक की अरे आपल्याला जायचं होती कधी जायचं या हा जायचं आता जाऊ आपण. हा अरे काय जायचं लावलं रे अरे म्हणलं पाटील आणि रांगे गेलाय म्हणलं तुम्ही जा असं त्याला सांगतोय चल मी. तू. जा 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 अरे काय हे आग लाव्यापाशी बसली या हा, जा, जा. कुशाल. ए, जावा तुम्ही जावा पाटील ती बोलवायला 4 दिवस चांगला होता ह्यो आपलं 4 दिवस मी घरी जात होतो गेला परत कामाला जाऊ दे आपलं काय काम झालं चला